उचला त्यांना, उचला. हो, ही काय पद्धत आहे का तुमची गाडी चालवायची? ही अशी गाडी चालवतात का? मी फोनवर बोलत होते. ही काय पद्धत आहे का? फोनवर बोलून तुम्ही गाडी चालवताय? केवढा लागलाय त्यांना, दिसतंय का तुम्हाला? तू जरा बाजूला हो दादा. ही पद्धत नाही अजिबात. बरोबर आहे दादा, ती मैत्रीण आहे माझी. लक्ष कुठं असतं? सॉरी दादा. वाटत तशी गाडी चालवतीये. दवाखान्यात घेऊन जाते प्लीज. आम्ही करू काय ते. तुम्ही जा. मोबाईल ठेवा, गाडी चालवा. हा. गाडी चालवताय. एवढं लागलंय तुला, चल दवाखान्यात. नाही दवाखान्यात काही गरज नाही, मी जाईन. अरे असं काय करतोयस, माझ्यामुळे पडलास. मी खरंच सॉरी, मी फोनवर बोलत होते, माझं लक्ष नव्हतं. प्लीज चल. म्हणाली मी जाईन घरी. अरे असं कसं जाशील? अरे केवढं लागलंय, प्लीज चल. बरं मला घरी सोड. घरी सोडणार असेल ना तर मी येतो. ओके, मी घरी सोडते. प्लीज ये. ₹4,00,000? सॉरी, शक्य नाही. ते शक्य अशक्य तुम्ही तुमचं काय ते बघून घ्या. फडके, आम्हाला लवकरात लवकर पैसे द्या, उशीर व्हायला जायला. मॅडम, तुम्ही तुमच्या नाही कंपनीच्या अकाउंट मधनं पैसे मागताय, एवढं लक्षात असू द्या. इथे एक पैशाचा हिशोब द्यावा लागतो. कोणी नेले, कशासाठी नेले, याचे कारण द्यावं लागतात. असे बिनबुडाचे कारण देऊन चालणार नाही. अहो मग कुठल्या तरी मशिनीच्या रिपेरीचा खर्च दाखवा की. कोण विचारतंय? तुम्हाला नाही, मला तर विचारतील ना. अहो नसत्या चौकशा मागे लागतात. आणि त्यातल्या त्यात आज ऑडिटर येणार आहे. असले कुठले तरी पैसे उचलून काहीतरी खर्च दाखवणं माझ्या तरी हिशोबात बसत नाही मॅम. अहो यात मी अडकेन. म्हणजे पैसे मिळणार नाही असं म्हणायचंय का तुम्हाला फडके? नाही. अहो अशाने कंपनीची रेप्युटेशन खराब होते. आणि नसल्या त्या लढतरी मागे लागतात. त्या मिटवता आमच्या नाकेनऊ येतात. अर्जुन सरांच्या मागे तरी आम्ही त्यांचं नाव खराब होऊ देणार नाही. कारण त्यांनी आतापर्यंत चोख कामकाज केलंय आणि आम्ही त्यांच्याकडनं हे शिकलोय. पायतान पादुकाची जागा घेत आहे असं वाटत नाही का तुम्हाला? आणि अशा वेळेला आम्ही काय करतो माहितीये का? एकतर त्या पायतानाला पायातच ठेवतात, नाहीतर बिनकामाचं म्हणून हेलपाटून लावतात. आणि आम्ही आता तेच करणार. फडके, चला तुमचा हिशोब क्लिअर करतो आज. बॅग घ्यायची आणि ऑफिसच्या बाहेर पडायचं. कागदपत्र घरापर्यंत पाठवून देऊ आम्ही. ते काय चार चौघात तुमची आबरू जायला नको. सन्मानानं कंपनी सोडा. तुम्ही असं करू शकत नाही. कारण मी इथं आहे म्हणून कंपनीतले हजारो माणसं इथं टिकून आहेत. तुम्ही जर मला बाहेर काढलं ना तर एक एक करून सगळी माणसं बाहेर जातील आणि कंपनीला अशी गळती लागेल की तुम्ही थांबवू शकत नाही. तुमच्या नाकेनऊ येतील. मी इथं आतमध्ये काम करतो म्हणूनच ही माणसं टिकून आहेत. आणि सॉरी टू से, पण इथे तुम्हाला कोणीच बॉस मानत नाही. फडके मॅडम, मग मला इथून काढायचं का नाही काढायचं हे तुम्हीच ठरवा. नाही मी ठीक आहे. मी ये अर्जुन, केवढं लागलंय तुला? साधं चालता सुद्धा येत नाही. बघ मला चालता येते, ते पायात थोडी लचक भरलीये, बाकी आय एम गुड. फक्त पाय लचकले. तुझं तूच ठरवलंस. बरोबर आहे.
डॉक्टरांकडे जायचं नाहीये ना तुला? ये औषध लावते. हे औषध लावण्याची काही गरज नाही, एवढं काहीच झालं नाही. माझ्यामुळे झालंय ना, मग मीच बरं करणार. बस अर्जुन, बस. अगं मनाली, बस. ऐक ना. दाखव, हात दाखव. मनाली, बास, एवढं काहीच झालं नाहीये. अर्जुन शांत बस. बास मनाली. हो झालंय, थांब. झालंय झालंय, थांब. मालक असून सुद्धा नोकरासारखी वागणूक मिळते. इथं कुत्रा किंमत देत नाही. ज्याची कुत्र्याची लायकी आहे ते वागून आमच्यावर डरकाळी फोडायला लागलेत. एवढं समज करून हेच दिवस बघायचे बाकी होते का मावा? अजून किती दिवस सहन करायचं आम्ही? काय झालंय नंदा? काय झालं? आम्ही आमच्या नेकलेससाठी 4 पैसे काय मागितले तर तोंडावर अपमान केलाय आमचा. आमच्या चपली जवळ उभं राहायची लायकी नाही त्याची, आम्हाला उलट उत्तर देतोय. मामा धमकी देतो कारखाना बंद पाडीन म्हणून. माज आलाय. नाही ते अर्जुनने फडके फडके करून डोक्यावर चढवून ठेवलंय ना, ते समजा आता आपल्याला निस्तरायला लागतंय. मी तर म्हणते मामा, आताच्या आता त्या फडकेला ऑफिस मध्ये काढून टाका. लेटर द्या आणि घरी पाठवा त्याला. का म्हणून सहन करायचं समजा? नाही ना, तसं नाही करू शकत. आपलेच हात दगडाखाली आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते सहन करावंच लागणार ना. तर आपला हा एका फक्त फडके नावाचं गाडावच ओढू शकतं. आणि त्यालाच जर आपण कंपनीतून काढून टाकलं तर ना कंपनी चालू शकत ना आपण काय करू शकतो. जोवर हे सगळं सांभाळणारा योग्य माणूस आपल्याला मिळत नाही ना, तोवर या गाढवावरच आपल्याला वजन टाकावं लागणार. आणि आता आपण एवढं करतोय म्हणल्यावर मग तो थोडाफार माज करणारच ना. मागत पडणार आहे मामा यो माज. अजून पण त्या ऑफिस मध्ये त्या अर्जुनचीच वाहवा होते, त्याच्याच नावाचे उदो उदो गजर चाललेत. अगं होणारच, त्याच्या नावाचं गजर होणारच. तुला आठवतंय का, जेव्हा तो शाळेसाठी मदत मागायला आपल्या ऑफिस मध्ये आला तेव्हा आपण पैसे तर नाही दिले, लोकांचा अपमान केला. त्यावेळेस त्याने सायकल चालवून पैसे गोळा केले, तेव्हा तो लोकांच्या नजरेत हिरो ठरला. कुस्तीच्या बाबतीत तसंच झालं ना. सगळ्या लोकांना माहितीये की अर्जुन कुस्ती जिंकत होता म्हणून बलरामनं कुस्ती थांबवली. तेव्हा अर्जुन हिरो ठरला.
कसं आहे, त्याच्याकडे काही नसून सुद्धा त्यांनी मान मिळवला आणि आपल्याला सगळ्यांसमोर मान खाली घालायला लागला. तो हिरो ठरला. त्याच्यामुळे त्याचा गजर होणार ना. आपण मामा हे अजून असं किती दिवस चालणार हो? नंदा, जिथं रोग आहे ना तिथं इलाज पण आहे. या लोकांना अर्जुन नावाचा जो रोग झाडलाय ना त्याचा वरचा इलाज सापडू दे आणि मी तो शोधून काढीनच. तवर हे असंच चालू ठेवायचं. या अडकेकडे तू आता लक्ष देऊ नको. हे ऑडिटचं एकदा होऊन जाऊ दे, मग बघू काय करायचं त्या फडक्याचं. फडके हा ओके. आता कामाला तर जाऊ शकतो. अर्जुन, सॉरी सॉरी सॉरी, मी नॉक करून यायला हवं होतं. मी जाऊ का? नाही थांब. म्हणजे माझा शर्ट आहे तिकडे कुठे? बेडवर आहे. तू ओके. तू हा सॉरी सॉरी सॉरी. तू कशाला मला शर्ट घ्यायला सांगितलंस? अगं मी तुला वळ म्हणून सांगितलं होतं. तू काहीच बोलला नाहीस. अगं आता मी सांगतो तुला वळ म्हणून. वळ. तू कशाला आली आहेस आता? मी कशाला आले? मी डबा द्यायला आले तुला. मी मागितला का डबा? नाही ना. मग कशाला घेऊन आली आहेस? हे असं काय करतोयस? दुपार झालीये, जेवायची वेळ. तू आता बाहेर जाऊन कुठे जेवणार आहेस? बघ मी कामावर चाललोय, तिकडेच जाऊन जेवण. अरे सॉरी, आता कुठे जातोयस तू? अगं शेतावर. तिकडेच मी जातो कामाला. आणि एक दिवस जरी चुकला ना, खाडा पडला ना, तर माझे जेवायचे वांदे होतील. कळलं? पटतंय मला, पण तू जर या अवस्थेत गेलास ना तर तुला अजून त्रास होईल, कणकण वाढेल. आणि मग तुझ्या म्हणण्याप्रमाणे उद्या तुझ्या खाण्याचे वांदे होतील. त्यापेक्षा एक काम कर ना, मी आणलाय ना तुझ्यासाठी डबा. छान जेव आणि मस्त आराम कर आणि उद्या जा कामा. मनाली हे बघ. बघणारच आहे. मी तुझ्यासाठी जे जेवायला आणले ना ते तुला वाढणार आणि ते खाताना तुला बघणार. आणि काही स्पेशल आणलेलं नाही मी, एकदम साधं आणलंय. मटकीची भाजी, पोळी, वरण, भात. मनाली ऐक ना, मी ना हे कामावर जाऊन आल्यानंतर खाईन. तू तसंच ठेव. ओके? काही गरज नाहीये मला ना, अजिबात विश्वास नाही तुझ्या. बस बस ऐकशील? बस बस. आणि मी भरवते. नाही ठीक आहे, मी घेईन ते. अर्जुन तुझ्या हाताला लागलंय, तुला नाही खाता येणार, मी भरवते ना. मी घेईन. इट्स ओके.
सावित्री, ही माझी बायको सावित्री. तुझं झालंय, लग्न झालंय. नाही काय मिस्टेक होणं साहजिकच आहे. चेष्टी मस्त अशी आहे ना, बाईच्या गळ्यात मंगळसूत्र आणि बाप्याचा गळा रिकामा. बिल्ला नसला तरी माणूस बुके. तुला कुठेतरी मी पाहिल्यासारखं वाटतंय. मी मनाली, उभ्या चौकात जी खानावळ आहे ना, अक्कांची खानावळ. हा, अक्कांची खानावळ. मी गेले की तिकडे. अक्का म्हणजे माझी आई. काय बोलतेस? ते मी नवीन नवीन गावात आले होते ना, तेव्हा जायचे तिकडे. अरे बापरे, हे जेवण तिकडून आणलंय? क्या बात आहे अर्जुन. म्हणजे मी नसताना तू डबा वगैरे लावलास होय? वा, एकदम करेक्ट काम केलंस बघ. नाहीतर बाहेरून अरबट सरबट काहीतरी खात असतो, मिसळ पाव. हा, त्रास होतो तरी आणतो. हे एकदम बेस्ट झालं तू डबा आणला. पण भरवायची वेळ का आणली रे तुझ्यावर? हे एकदम बेस्ट झालं तू डबा आणला. पण भरवायची वेळ का आणली रे तुझ्यावर? ऍक्च्युली काय झालं आता? म्हणजे त्याला आम्ही लागलं चाललो. म्हणून मी त्याच्या चांगलीच की तू. सावित्री, ते काय झालं, माझ्या इथे अंगठ्याला लागलं ना, त्यामुळे मला. अर्जुन, अरे कुठे कुठे धडपडला तू? सॉरी ऍक्च्युली माझी चूक आहे. मी गाडी चालवत होते आणि फोनवर बोलत होते आणि अचानक अर्जुन मध्ये आला. माझं लक्षच नव्हतं आणि त्याला धक्का लागला आणि खूप लागलं त्याला. मी मलम लावलं, त्याला त्रास नाही होणार. तुम्ही मलम लावा ना त्याला. कशाला? तू लावलंयस ना, मग झालं तर. आणि स्ट्रॉंग आहे माझा नवरा, होईल 2-3 दिवसात बरा. काय रे? ए मला सांग, तू हे घरपोच डबे रोज देते? नाही, आम्ही डबे नाही देत. अर्जुनसाठी आणला होता, मित्र आहे ना तो. कधी झाला? नाही म्हणजे ते सुषमा माहिती होतं, मनाली बद्दल कधी ऐकलं नव्हतं ना. मी इतकी वर्ष नव्हते इथे, पुण्याला होते. आता अलीकडे आले. 10वी पर्यंत आम्ही एकाच वर्गात होतो. अच्छा, तेव्हाच आहे होय फ्रेंडशिप. नाईस. हा, आवडलीस मला तू खरंच अर्जुन. नाही म्हणजे मी इथे नसताना अर्जुनची काळजी घेणार कोणतरी आहे इकडे. हे पाहिल्यावर खरंच लई भारी वाटलं. मी इथे नसताना अर्जुनची काळजी घेणार कोणतरी आहे इकडे. हे पाहिल्यावर खरंच लई भारी वाटलं. ठीक आहे, मी येते. ताट ठेवलं इथे, तुम्ही दोघं जेवून घ्या. आता तुम्ही आहात तर मला ना घरी भरपूर काम आहेत. आता थांब. नाही, मी येते जरा मोकळा वेळेत येते. चला येते. अगं हळू पडशील. चावी राहिली बेडवर. आलेच.